आज जिल्हा परिषद पंचायत समितीचा अर्ज भरण्यास शेवटची तारीख होती. त्या अनुषंगानं काँग्रेस पक्षाकडून 10 पैकी 8 उमेदवार अर्ज, त्याच्यामध्ये बोरीमधला आहे आम्ही मित्रपक्ष रासापूरला सोडलेला आहे. 8 गटासाठी आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत आणि त्याचप्रमाणे जवळपास 8 पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले काँग्रेस पक्षाने. गेल्या निवडणुकीत नगरपालिका निवडणुकीत तुमच्यावर आरोप करण्यात आला होता की तुम्हाला उभा केला आहे, असा विरोधी आरोप करतात. यावेळी काय त्याच्या आरोपाचं उत्तर आहे? नाही, जे कोणी आरोप करतायत त्यांना माझं एक म्हणजे सांगू इच्छितो की याच लोकांनी माझ्या मनधरणी करण्यासाठी शेवटच्या तारखेपर्यंत माझ्या घरी माणूस पाठवत होते आणि माझ्यावर आरोप करत होते की तुम्हाला कोणी उभं केलं, त्यांनी उभं केलं, त्यांनी उभं केलं आणि त्यांचेच चेरी चपाटे माझ्या घरी माझी मनधरणी करण्यासाठी येत होते. मला पैशाचं आमिष दाखवत होते, मला कामं देऊ म्हणत होते, उपादेश करू. पण माझा विषय आहे आदेशपदासाठी होता आणि माझा अर्ज आणि माझं जी उमेदवारी आहे अगोदर घोषित झाली होती. पण या लोकांनी जाणून बुजून माझ्या जागेवर मी मायनॉरिटीमधला उमेदवार होता म्हणून मला पाळण्यासाठी यांनी एक मायनॉरिटीचा उमेदवार दिला आणि दोन्ही उमेदवार यांच्यामुळे पडले. यांच्यामुळे भाजपसारख्या या म्हणजे काय म्हणतात त्या देशामध्ये जातीवादी निर्माण करणाऱ्या पक्षाचा इथं नगराध्यक्ष झाला, यांच्यामुळे झालं. आणि हेच लोक आता आमच्यावर आरोप करत आहेत जे स्वतः BJP सोबत आज मांडीला मांडी लावून बसलेले आहेत. पूर्ण पॅनल का उभा केलं नाही तुम्ही? फक्त काही मोजक्या ठिकाणी उभा केला नाही? मोजक्या ठिकाणी उभं केलं नाही. आम्ही जवळपास 8 उमेदवार उभे केलेत या तालुक्यामध्ये. 10 जागेपैकी 8 उमेदवार आमच्या पक्षाकडून आणि एक समविचारी पक्षाकडून उभा आहे. आमची जी ताकद आहे, आमचे जे जागोजागी जे कार्यकर्ते आहेत, जी एक काँग्रेसचा एक विचार आहे, त्या विचाराप्रमाणे लोक आम्हाला जुळत गेलेत. जेवढं आमच्याकडून या तालुक्यात हे झाले आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. भरण्याची शेवटची तारीख होती आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज 7 जिल्हा परिषद गटामध्ये अधिकृत पक्षाचे उमेदवार यांनी अर्ज दाखल केलेले आहेत. त्याचबरोबर आमच्यासोबत रासपाचे एक उमेदवार, त्यांनाही आम्ही आमच्या महाविकास आघाडीमध्ये घेतलेला आहे. अशा 8 उमेदवारांनी आज इथं उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आम्ही जनतेला आवाहन करणार आहोत की सर्वसामान्यांचं हित जपणारी, शेतकरी असेल, कामगार असेल, मजूर असेल, कास्तकार असेल, यांना न्याय देणारी भूमिका घेणारा पक्ष म्हणजे काँग्रेस आहे. भांडवलशाहीच्या विरोधात लढणारी शक्ती कोण असेल तर ती काँग्रेस आहे. गोरगरिबांचा पक्ष म्हणजे काँग्रेस आहे आणि त्या पक्षाची विचारधारा घेऊन चालणारे जे काही आमच्यासारखे कार्यकर्ते आहेत, त्या कार्यकर्त्यांना आपण प्रचंड बहुमतानं निवडून दिलं पाहिजे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये त्या जातीवादी शक्तींना आपल्याला थांबवता आलं पाहिजे आणि त्यांच्या विकासामध्ये आपल्याला भर पाडता आली पाहिजे. आमच्यावर कोणाचाही दबाव येत नाही. आमच्यावर मायबाप गोरगरीब जनतेचा दबाव आहे की तुम्ही फॉर्म भरा, आम्ही तुम्हाला मतं देणार आहेत, आम्ही याचे पैसे घेणार आहेत. की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, भाजप असेल, सिंडिकेट असेल, हे सत्तेमध्ये राहून मस्त मलिदे हाणालीत, एकमेकावर टीका करायलीत. याच्या विरोधामध्ये लढणारी खऱ्या अर्थानं जर या देशामध्ये कोणती भूमिका असेल तर ती राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाची विचारधारा आहे. ती भूमिका घेऊन आम्ही इस्माईल भाई, आमचे तालुका अध्यक्ष आणि काँग्रेसचे सगळेच पदाधिकारी अशा बिकट काळामध्ये आम्ही जनतेच्या आशीर्वादानं निवडणूक लढवत आहोत. आमच्यावर दबाव फक्त जनता जनार्दनाचा आहे, बाकी कोणाचाही दबाव नाही.